हॅलो गाईज, हाव आर यू. बघा, तर आपल्या पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. चला, तर आपण 41 पासून प्रश्न सोडवणार आहोत. ठीक आहे, BIT ऑफिस ट्रेनरमधले. ठीक आहे, आणि कशासाठी कामात लागतात आम्हाला MSCITच्या एंडिंगच्या एक्झामला. ठीक आहे, इम्पॉर्टंट फंक्शन असतात किंवा इम्पॉर्टंट प्रश्न असतात, ते कसे सोडवायचे आपण ते पाहूच. तर बघा, FB11 या सेलला वर्टिकल टेक्स्ट ओरिएंटेशन अप्लाय करा. ठीक आहे, तर मी इथे करतोय सुरुवात. तर आपलं टेक्स्ट ओरिएंटेशन चेंज करायचं आहे. कुणाचं? B आणि 11 म्हणजे याचं. काय करा म्हटलेलं आहे? ओरिएंटेशनमध्ये जा, इथं ओरिएंटेशन विचारलेलं आहे वर्टिकल टेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, क्लिक केलं, इथे टेक्स्ट वर्टिकल आलेले आहेत. बाजूला क्लिक करा, सबमिट करा. ओके करा. पुढं दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज D4 D11 चे इंडियन कॅरेक्टर 2ने वाढवा. 2 कॅरेक्टरने वाढवायचे. तर बघा, इथं मी सिलेक्ट केलं, एक आपले रेंज सिलेक्ट केली D4 D11, इथं 1-2 वेळा वाढवायचे. ठीक आहे, सबमिट करायचे. ओके. नंतर दिलेल्या वर्कशीटमध्ये H11 सेलमध्ये टेक्स्ट रॅप करा. टेक्स्टला काय करायचं आहे? रॅप करायचं आहे. तर बघा, इथं आपल्याला टेक्स्ट रॅप H11 साठी आहे, H आणि 11 टेक्स्ट रॅप. बघा, इथं क्लिक करा, म्हणजे ते प्रॉपरली दिसतील, जे हाईट वगैरे होत राहतात ते. त्याच्यानंतर सबमिट. ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज H2 ला SN3 ही सेल स्टाईल अप्लाय करा. बघा, इथं काय म्हणलं प्रश्न आपल्याला, H2 याला SN3 सेल स्टाईल. बघा, इथं सेल स्टाईल म्हणजे जायचं आहे आणि कोणतं अप्लाय करायचं आहे? सेल स्टाईल SN3. सबमिट करा. ओके करा. पुढं दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये रो नंबर 6 सिलेक्ट करा आणि कट पेस्ट ऑप्शनचा उपयोग करून ती रो नंबर 1च्या जागी मूव्ह करा. बघा, 6 नंबरला आपल्याला पहिल्यांदा 6व्या रोला सिलेक्ट करायचं आहे. कट म्हणजे मूव्ह करणे. तर बघा, इथं ट्रेनची पटरी तुम्हाला दिसत आहे, डान्सिंग अँड्स आहे की नाही. तर परत याला सिलेक्ट करा A1 रोमध्ये आणि पेस्ट करा. झालं, आपण इकडून तिकडे मूव्ह केलेली आहे. सबमिट करा. ओके करा. पुढं दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीट स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम्स विजिबल ठेवायचे आहे. तर बघा, इथं मी करतोय स्टार्ट, सुरुवात केलं. आपल्याला हे 2 कॉलम आहेत, म्हणजे हे आपण इकडे जरी जाऊ तसं असे हाईट झाले नाही पाहिजे, 2 दिसत राहिले पाहिजे. दिसत राहणे म्हणजे स्थिर ठेवणे. स्थिर ठेवणे म्हणजे विजिबल ठेवणे. तर बघा, मी C कॉलमला सिलेक्ट करतो. इथं तुम्हाला बघा सेम लाईन येत आहे. C कॉलमला सिलेक्ट केलं मी. व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला फ्रीज पेन ऑप्शन आहे, या फ्रीज पेनवर क्लिक करून घ्यायचं. फ्रीज पेन्स केल्यावर बघा, इथे तुम्हाला एक डार्क लाईन आलेली दिसेल. दिसत आहे हे बघा. आणि जसं मी राईट साईडला स्क्रोल करणार, तुम्हाला A आणि B कॉलम जाणार नाही, म्हणजे आपण त्याला काय केलेलं आहे? विजिबल करून ठेवलेलं आहे, म्हणजे फ्रीज केलेलं आहे. चला, तर इथं मी करतोय सबमिट. ओके करा. पुढं नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज A2 G2 ला SN2 ही सेल स्टाईल अप्लाय करायचं आहे. तर इथं मी केलेलं आहे सुरुवात. आपल्याला A2 G2 ऑलरेडी सिलेक्ट आहे. आपल्याला सेल स्टाईल SN2 अप्लाय करायचं आहे. याच्यावर क्लिक करून घ्या. सबमिट. ओके. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटसाठी झूम लेवल 70 आपल्याला करायचं आहे. 70 झूम लेवल करायचं आहे. तर या ठिकाणी व्ह्यू टॅब, झूम, इथे 70% दिसत आहे का? नाही. कस्टममध्ये बघा, याला कस्टम आहे. इथं कस्टममध्ये तुम्हाला किती पर्सेंट आहे तो टाईप करून घ्या डायरेक्टली, आणि पर्सेंट इथं दिलेलंच आहे. ओके करा. झूमिंग लेवल आला, इथं पण दिसते कॉर्नरमध्ये. ठीक आहे, प्रॉपरली बघितलं तर सबमिट करतोय मी. ओके. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज B2 B21 चे इंडियन कॅरेक्टर 2ने कॅरेक्टर वाढवा. आपल्याला B2 B21 सिलेक्ट केलं आपण, B2 B21, आणि याला आपल्याला काय करायचं आहे? 2 कॅरेक्टर निवडायचे, 1 2. बाजूला क्लिक, सबमिट. ओके. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट प्रिंटरचा वापर करून
सेल A7चे फॉर्मॅटिंग कॉपी करा आणि A8 ते अप्लाय करा. A8 सेलला अप्लाय करायचं आपल्याला. ठीक आहे. आपल्याला A7ला सिलेक्ट फॉर्मॅट पेंटर म्हणजे फॉर्मॅट कॉपी सिंगल क्लिक करायचं आहे. कुठं द्यायचं आहे? A8वर क्लिक करून घ्या. झालं, सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट बी सेलचे फॉन्ट साईज बदलून तो 16 करून तो इटॅलिक करा. तसेच त्याचा फॉन्ट रंग बदलून तो ब्ल्यू करा. बघा आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, B3 सेल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याचं फॉन्ट साईज आहे, तुम्ही टाईपही करू शकता 16 किंवा तुम्ही सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर आहे इटॅलिक करायचा आहे. हा इटॅलिक. तसेच कलर द्यायचा आहे, म्हणजे हा टेक्स्ट कलर म्हणजे फॉन्ट कलर. कोणता कलर द्यायचा आहे? ब्ल्यू निवडा. सबमिट. नेक्स्ट दिलेल्या स्प्रेडशीटमधील सेल रेंज A2 G2 चे सर्व सेल फॉर्मॅटिंग काढून टाका. तर पहा इथे तुम्हाला A2 आणि G2 सिलेक्ट केलेला आहे आणि सर्व फॉर्मॅटिंग काढून आणि क्लिअर करायचं आहे. क्लिअर फॉर्मॅट. ठीक आहे, निघून गेलेला आहे. याला करायचं आहे सबमिट. ओके करा. पुढं दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल रेंज C2 C12 ला करन्सी फॉर्मॅट हा सिम्बॉल अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, सबमिट. तर पहा C2 आपल्याला काढायचा आहे. ह्या एक्झाममध्ये IMP प्रश्न आहे, येतच असतो. ऑटो सम फंक्शन म्हणजे जायचं. इथं सम म्हणजे टोटल काढणे. इथं सर्वच बघा, या मंडेला सेल्स वगैरे पासूनचं अदरपर्यंत सर्व टोटल आहे. तर तुम्हाला असं रेंज सिलेक्ट करायची गरज नाही पडणार, कारण पूर्ण पॅकच आहे. एंटर केलं तर पूर्ण टोटल पण निघून जाते. सबमिट करा. सॉरी. ठीक आहे, माय मिस्टेक. बघा त्या ठिकाणी करन्सी अप्लाय करायचं मी कॅल्क्युलेशन काढलेलं आहे. ठीक आहे, इथं करन्सी कोणाला C6 आणि C12 ला सिलेक्ट करायचं होतं आणि करन्सी सिम्बॉल या ठिकाणी असते मित्रांनो. ठीक आहे, असं सिम्बॉल करन्सी सिम्बॉल यूज करायचं आहे. सबमिट करायचं आहे. नेक्स्ट B12 ह्या सेल रेंजचा बॅकग्राऊंड कलर बदलून तो लाईट ग्रीन करायचा आहे. आता बघा B3 ते B12 सिलेक्ट केलं. बॅकग्राऊंड कलर म्हणजे बघा शेडिंग कलर म्हणजे फिल कलर. कोणता कलर द्यायचा आहे? लाईट ग्रीन. सबमिट. ओके करा. नेक्स्ट दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये टायटल टेक्स्ट ग्रेड कार्ड बदलून स्टुडंट्स मार्कशीट करायचं आहे. आता बघा ग्रेड कार्डला बदलवायचं आहे तर कोणत्या जो वर्ड आहे ना ग्रेड कार्ड तेवढंच सिलेक्ट करायचं, तिथंच टाईप करायचं. ठीक आहे, जास्त काही काटत राहायचं नाही. बरोबर जसं आहे तसं स्पेलिंग टाईप करायची. बघा ते अपॉस्ट्रॉफी दिवाल दिलं आहे साईडला, तर ते पण द्यायची आहे. स्टुडंट मार्कशीट टाईप केल्यावर स्पेस द्यायचं नाही. झालं टाईप, बाजूला क्लिक करून घ्या आणि सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये रो नंबर 5 आणि 6 सिलेक्ट करा आणि कट पेस्ट ऑप्शनचा उपयोग करून त्या रो नंबर 16 आणि 17च्या जागी मूव्ह करा. बघा आता कट पेस्ट तर कसं करायचं बघा. इथं 5 आणि 6 सिलेक्ट केलेला आहे. कट 16 आणि 17च्या जागी पाहिजे तर 16 आणि 17ला सिलेक्ट करा, पेस्ट करा. रोज कसं सिलेक्ट करायचं माहीत आहे, समजलेलं आहे तुम्हाला. सबमिट करा. बघा नेक्स्ट 21-22 या व्हॅल्यूजपासून सुरू होणारी सिरीज A15 ते A30 या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा. बघा A15 ते A30 मध्ये आपल्याला दर्शवायचं आहे. A15 ते A30 म्हणजे A15 A30. कुठूनचं व्हॅल्यू पण सुरू होणं सिरीज आहे 21, तर A15 मध्ये 21 टाईप करा. त्याच्यानंतर A16 मध्ये टाईप करा 22. या दोन्ही व्हॅल्यूपासून सुरू होणारी सिरीज आहे. दोघांना सिलेक्ट करा. या कॉर्नरमध्ये या आणि खिचा कुठपर्यंत 30 पर्यंत. झालं, सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट 101 102 या व्हॅल्यूपासून सुरू होणारी सिरीज सेल रेंज A25 A35 या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा. A25 एंटर.
बघा 101 102 या दोघांना सिलेक्ट केलं, खिचायचं कुठपर्यंत खिचायचं आपल्याला 35पर्यंत झालं. हे इथं तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, रेंज सबमिट ओके करा. नेक्स्ट एप्रिल मंथ नेमने सुरू होणार सिरीज B15 B26 या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा. तर पहा B15 म्हणतात, B15ला सिलेक्ट करायचं, एप्रिल मंथ टाईप करून घ्यायचं, बाजूला क्लिक करून बघा तिथंच क्लिक करतो, इथं ऑटो फिल करायचं, इथं जायचं कॉर्नरला आणि इथं आपण खिचायचं, कुठपर्यंत खिचायचं B26, ठीक आहे. ही रेंज आलेली आहे, बरोबर तिथे येऊन सोडलेलं आहे, सबमिट. नेक्स्ट संडे या दिवसापासून सुरू होणार सिरीज C15 C21 या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा. तर पहा आपल्याला कुठं काढायचं आहे, C15 कोणतं, संडे या वेळेला सिरीज होणार सिरीज आहे, त्याला खिचत न्यायचं आहे किती 21पर्यंत झालं, सबमिट करून द्या. तर अशा प्रकारे आपण प्रश्न सोडवलेला आहे, ठीक आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडल्यास तुम्ही लाईक करा, ठीक आहे, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.